हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल ओ अकॅडमी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नागपूर मनपामध्ये जीएनएमच्या वॅकन्सीजचं नोटिफिकेशन आलेलं होतं. आता इम्पॉर्टंट न्यूज अशी आहे की या जीएनएमच्या ज्या वॅकन्सी होत्या त्याची एक्झाम डेट आता डिक्लेअर झालेली आहे. बघा, त्या रिगार्डिंग कंप्लीट इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत. बॅचचे फीचर्स असे असणार आहेत की तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कंप्लीट अनालिसिस करून मिळणार आहे. तसेच तुमचा सिलेबस जो आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कंप्लीट केला जाणार आहे. आणि तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट मिळतील जर तुम्ही बॅच परचेस केली तर. तसेच तुम्ही व्हिडिओ जो आहे लेक्चरचा तो कितीही वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड सुविधा देखील तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. आता बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8 मार्च हा आपण जागतिक महिला दिन म्हणून सेलिब्रेट करतो. तर त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये देखील ऑफर सुरू आहे. कोणतीही बॅच जर तुम्ही परचेस केली तर ती तुम्हाला 2000 रुपीज मध्ये मिळणार आहे आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 1 इयर म्हणजे 1 इयर अशी असणार आहे. मग या रिगार्डिंग जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, महिला दिनाची ऑफर लिमिटेड टाइम पर्यंतच असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी बॅचेस जॉईन केलेल्या नाही त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. तर बघा, नागपूर मनपामध्ये जी जीएनएमची वॅकन्सी आली होती त्याची एक्झाम डेट आहे 27 मार्च 2025. म्हणजे 27 मार्चला तुमची जी एक्झाम आहे ती होणार आहे. मग आता एक्झाम किती शिफ्ट मध्ये होणार आहे तर एक्झाम ही तुमची 2 शिफ्ट मध्ये होणार आहे. दुपारच्या म्हणजेच आफ्टरनूनच्या शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. आफ्टरनून फर्स्ट शिफ्ट जी आहे असणार आहे ती 1 PM म्हणजे दुपारी 1 ते 3 वाजता तुमचा एका शिफ्टचा पेपर होणार आहे आणि दुसऱ्या शिफ्टचा पेपर हा 5 PM to 7 PM म्हणजे दुपारी 5 ते 7 असा होणार आहे. बघा, सगळ्यांना कळलं असेल की 27 मार्चला एक्झाम होणार आहे आणि 2 शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे. दुपारी 1 वाजता एका शिफ्टचा पेपर होईल आणि दुसऱ्या शिफ्टचा जो पेपर आहे ते दुपारी 5 ते 7 या दरम्यान होणार आहे. आता जर तुम्ही जर एक्झामचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्याचा डिटेल सिलेबस माहीतच असेल. आता क्वेश्चन असा आहे की तुम्ही 20 दिवसाचं नियोजन कसं करणार आहात किंवा किती इफेक्टिव्हली तुम्ही अभ्यास करू शकता. तर त्याबद्दल बघा, डिटेल सिलेबस मधले टॉपिक आपल्याला माहिती आहेत की इंग्लिश असणार आहे. इंग्लिशमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन असणार आहेत तर इंग्लिशमध्ये ग्रामर असणार आहे. तसेच स्पॉटिंग एरर, सेंटेन्स करेक्शन अशा टाईपचे क्वेश्चन इंग्लिशच्या सेक्शनमध्ये येतात. मराठीमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात तर मराठीमध्ये मराठी व्याकरण असेल, शब्दसिद्धी असतील, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील, अशा प्रकारचे क्वेश्चन मराठीमध्ये येतात. जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअरवरचे क्वेश्चन येतात आणि बाकी इंडियन हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी याच्यावरचे काही क्वेश्चन येतात. आणि लॉजिकल ॲबिलिटीमध्ये काय आहे तर रिझनिंग, मॅथ्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यावरचे क्वेश्चन हे लॉजिकल ॲबिलिटीवरती येतात. आता तुम्हाला माहिती आहे की टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये जवळपास 16 टेक्निकल सब्जेक्ट्स असतात तुमचे जीएनएमच्या एक्झाममध्ये. तर आता इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे 20 डेज रिमेनिंग आहेत. तर तुम्ही जवळपास पहिल्यांदा टार्गेट करा, विचार करा की कोणते सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत किंवा प्रिव्हियस इयरमध्ये कोणत्या सब्जेक्टवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्या अकॉर्डिंगली प्रायोरिटी ठरवा सब्जेक्टची. म्हणजे 16 ते 16 सगळे सब्जेक्ट महत्त्वाचे नसतील. काही सब्जेक्ट आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत, जसं अॅनाटॉमी असेल ज्याच्यावरती रिपीटेड क्वेश्चन विचारले जातात, नर्सिंग मॅनेजमेंट असेल ज्याच्यावरती रिपीटेड क्वेश्चन आहेत, सोशोलॉजी, सायकोलॉजी आणि अशा टाईपचे हिमॅटॉलॉजी असेल याच्यावरती क्वेश्चन्स हे रिपीटेड फॉर्मॅटमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट सब्जेक्ट पहिल्यांदा रिवाईज करायला घ्या आणि टेक्निकल सब्जेक्टना थोडासा जास्त वेळ द्या कारण ते जास्त प्रमाणात विचारले जातात. नॉन टेकचे क्वेश्चन त्या कम्पॅरिझनमध्ये कमी येतात. त्याच्यामुळे आता राहिलेल्या दिवसांचं नियोजन कसं करायचं यावरती आपण व्हिडिओ बघणारच आहोत. पण हा जो व्हिडिओ होता यामध्ये तुम्हाला एक्झाम डेट कधी आहे आणि तुमची कोणत्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यासाठी होता. ठीक आहे, बाकी आपण बघूयात की तुम्ही टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास कसा करायला पाहिजे. ठीक आहे, तोपर्यंत बघा, एएनएम आणि जेएनएम साठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कंप्लीट बॅच पण अवेलेबल आहे आणि फक्त टेक्निकल सब्जेक्टसाठी बॅच पण अवेलेबल आहे. बॅचचे फीचर्स सेमच असणार आहेत. तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स हे बॅच परचेस केल्यानंतर प्रोव्हाइड केलं जाणार आहे. बाकी जर त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुमचे कोणी फ्रेंड्स यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांच्यापर्यंत पण ही न्यूज स्प्रेड करा, त्यांना पण सांगा, शेअर करा की एक्झामची डेट आलेली आहे आणि 20 दिवस तुमच्याकडे आता शिल्लक राहिलेले आहे. ठीक आहे, थँक्यू.